कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेवाय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति त्वत्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आज एकादशीच्या निमित्तानं थोडंसं भगवंताचं चिंतन आपल्याला करता येते का ते आपण बघूया. कारण शेवटी त्याची कृपा असल्याशिवाय ही वाचाही चालत नाही. भले आम्ही भरपूर तयारी करतो, भरपूर काहीतरी बोलायचं असं ठरवतो, हे आज मांडायचं असं ठरवलेलं असतं, पण त्याची कृपा असेल तर ते मांडलं जाते किंवा त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी बोललं जात आहे. म्हणून तर तुकोबरायांनी म्हटलंय बोलविता धनी वेगळाची. इको जरा काढून टाका त्याचा. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या बऱ्याच श्रोत्यांना, बऱ्याच व्यक्तींना मी माहीत आहे. मी माहीत आहे याचं कारण असं की 95 साली कोराटी विद्यालयामध्ये 1 वर्ष 11वी-12वीचा इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. ज्या वेळेला सरवड्याचा निरोप आला त्यावेळेला मला माझ्या घरचाच निरोप आल्यासारखं आहे. असो, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील 516 क्रमांकाच्या ओळीचं आपण चिंतन करायचं आहे. चिंतन एवढ्यासाठीच करायचं आहे की आपण जी भक्ती करत आहोत ती भक्ती अधिकाधिक निर्दोष व्हावी, अधिकाधिक भगवंताच्या प्राप्तीला योग्य अशी व्हावी. त्याकरिता ही ओवी आपल्याला असं सूचित करते, तरी झडतोडून महिला देईल ये भक्तीची ये वाटेला जिया पावशी अव्यंग निजदाम माझे. आता इथं ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगता सांगता तुम्हा मला सांगितलं आहे की भक्ती करत असताना काय करावं, झडझडोनी वहिला दी. आता झडझडोनी वहिला दी की ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अवंग निजधाम माझे. यामध्ये आपल्याला भक्ती करण्याचा एक संदेश दिलेला आहे. पण तुम्ही आम्ही भक्ती करतोय की नाही? तुम्ही आम्ही भक्ती करतोय की नाही? सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर आपण भगवंताच्या प्रतिमेला, मूर्तीला नमस्कार करतो. त्याच्यानंतर त्या पूजा असेल, अर्चा असेल ती करतो, नैवेद्य दाखवतो. त्यानंतर मग आपल्या नेहमीच्या कामाला जातो. संध्याकाळी आलं की पुन्हा आपल्याला काय येते की त्या भगवंताची आठवण येते. संध्याकाळी पुन्हा आपण एक नमस्कार करतो. असलं एखादं पाठ तर स्तोत्र म्हणतो किंवा हरिपाठ म्हणतो. आणि आमचा भक्तीचा जो 24 तासामधला जो काय आपण ठरवलेला जो दिनक्रम आहे तो आपला पार पाडतो. याला भक्ती म्हणायचं का म्हणायचं नाही?
ज्याला भक्ती म्हणायचं का म्हणायचं नाही? भक्ती कशाला म्हणायचं? कारण तुम्ही आम्ही करत असलेली जी भक्ती आहे ती आम्ही भक्ती करतोय हे बरोबर आहे, पण ती करत असलेल्या भक्तीची फळं आपल्याला मिळतात का? तुम्ही आम्ही करत असलेल्या भक्तीची फळं काय? जोपर्यंत आपण करत असलेल्या देवाच्या भक्तीचं फळ माहीत नाही तोपर्यंत ती भक्तीची दिशाच बरोबर नाही. तुम्ही आम्ही करत असलेल्या भक्तीची दिशा आधी पक्की झाली पाहिजे, आणि ती दिशा आहे ती की अध्यात्मशास्त्राचं एक वाक्य आहे, ते शक्यतो आता तेवढं बोलून थांबूया आणि मग जरा सोप्या मार्गाला जाऊया. कारणासह दुःखाची निवृत्ती, याकरता आपली भक्ती आपल्याला करायची आहे. आता कारणासह दुःखाची निवृत्ती हा विषय जरासा बाजूला ठेवूया, की मला भक्ती करत असल्यामुळे, भगवंताची भक्ती करत असल्यामुळे मला शांत, तृप्त, समाधानी, निर्भय वाटतंय का? आम्ही देवाची भक्ती भीतीनं करतो का निर्भयतेनं करतो? बास कधी करतो आम्ही देव, म्हणजे माझ्या आवाजातच बास जास्त असल्यामुळे त्या मशीनची काय गरज आहे, त्याचा ट्रिमर वाढवून ठेवला तर चालतो. तुम्ही आम्ही करत असलेल्या भक्तीतून आपल्याला उत्तरोत्तर शांती, समाधान, तृप्ती आणि निर्भयता ही मिळाली पाहिजे. मी भक्ती करत असताना मला शांतता वाटते काय, तृप्ती जाणवते काय, समाधान वाटते काय आणि निर्भयता वाटते काय? पण तुम्हाला आम्हाला निर्भयतेपासून सुरुवात करायला हरकत नाही. की निर्भय म्हणजेच काय? भयाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. पण तुम्हाला जीवन जगत असताना भय कशा कशाचा? तुम्हाला जीवन जगत असताना भय कोणतं आहे? त्यामध्ये काय होतंय, काय की कसं होतंय, काय की काय होईल आणि कसं होईल. जर एखादा तरुण मुलगा मोटरसायकलला कोल्हापूरला गेला असेल तर घरातले व्यक्ती निर्भय असतात काय चिंतित असतात? चिंता लागलेली असते. कशाची चिंता लागलेली असते? तो कधी एकदा व्यवस्थित घरात परत येईल आणि त्याला एकदा डोळे धुवून बघील त्या मुलाची आई, त्या मुलाची बहीण, त्या मुलाचे नातेवाईक, त्या मुलाची अशी वाट पाहत असतात की तो केव्हा एकदा घरी येईल, त्याला एकदा डोळे भरून केव्हा भरून पाहिजे. कारण काय घेऊन गेलाय? मोटरसायकल घेऊन गेलाय. पेपरमध्ये नियमित काय वाचतोय? बातम्या. त्या बातम्यामध्ये पहिल्या पानावर बातम्या कसल्या असतात? अपघाताच्या. म्हणजे आमचा मुलगा घरातून गाडी घेऊन गेल्यानंतर आमच्या डोक्यात चक्र काय चालतंय? आमच्या डोक्यात चक्र काय चालतंय? त्याचं तसंच काहीतरी होईल. मग हे चिंतन चूक आहे का बरोबर आहे? हे चिंतन चूक आहे का बरोबर आहे? मग असं चिंतन आपण का करतोय? प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मग असं चिंतन बंद व्हायला पाहिजे ना. एक भाग म्हणजे शुभ चिंतन करण्याची आपल्या मनाला सवय लावली पाहिजे. जरी आमचा मुलगा घरातून बाहेर गेला तरी तो व्यवस्थित गाडी घेऊन जाईल, व्यवस्थित कामं करेल, तो व्यवस्थित परत येईल, असं असं आपण चिंतन करत राहिलं पाहिजे. एक भाग. तो घरातून कोल्हापूरला गेलेला आहे आणि तो परत येईपर्यंत माझ्या पांडुरंगाच्या भक्तीचं काय? पांडुरंगाच्या तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाव. भगवंताची भक्ती आमची तेवढ्या काळात होते काय हो? त्या चिंतेमुळे भगवंताची भक्ती आपली होते काय? नाही. मग आम्ही त्या वेळेत काय राहतो? चिंतित राहतो, म्हणजे भयग्रस्त राहतो, म्हणजेच निर्भय असत नाही. पण जर आम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असू आणि तो मुलगा गाडी घेऊन जात असताना त्याला आम्ही असं सांगू, देवाला नमस्कार कर, देवाला अगोदर नमस्कार कर, आई वडिलांना नमस्कार कर, तू जात असताना तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला फोन कर, परत तिथं सुटताना तू फोन कर. अशी व्यावहारिक एक तयारी करायची. आणि आता आध्यात्मिक तयारी काय ठेवायची की तो व्यवस्थित काय करणार आहे? जाऊन येणार आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये मी भगवंताचं काय करत राहील? मी भगवंताचं काय करत राहील? चिंतन करत राहील. मी मनात चिंतन कृष्ण मुरारीचे
वीरा करीते ध्यान घालीचे. म्हणजे भगवंताच्या भक्तीतून मिळायचा एक तो परिणाम आहे निर्भयता. ती निर्भयता आम्हाला जाणवली पाहिजे ना. माझ्या पांडुरंगावरती माझी श्रद्धा आहे, मला कशाच भय असणार नाही. हे झालं मुलाचं भय. मी कॉलेजवरती शिकवणारा शिक्षक आहे. होते काय, आमच्या कॉलेजला बऱ्याच लांबून लांबून मुली येतात. त्या मुलीला यायला 1-1:30 वाजला की त्यांच्या आयांचे फोन चालतात. सर कॉलेज संपले, अजून तास चालू आहे, अजून आमची पोरगी आली नाही. म्हणजे सकाळी ती मुलगी घरातून बाहेर पडल्यापासून ती 12-1 वाजेपर्यंत घरा येत नाही, तोपर्यंत त्या माऊलीला काय आहे, काळजी आहे. तर त्या काळजीत तिची भक्तीचं काय झालं. म्हणजे ती निर्भय नाही, तिला भय आहे. निर्भयता, भयता, ही झाली प्रापंचिक. आता स्वतःला एक भय आहे, तुम्हाला सर्वांना एक भय आहे. काय, जरा जरी आमच्या छातीत इकडे जरा दुखायला लागलं की आम्ही काय होतोय, आलं वाटतं जवळ. म्हणजे कशाचं भय आहे आम्हाला, मृत्यूचं भय आहे. बर, उपजेते नाशे, नाशेते पुनरपी शिसे. आता आम्ही उपजलेला आहे म्हणजे नाश पावण. तर हे वास्तव आम्ही स्वीकारावं का स्वीकारू नये. समजा ते जवळ आलंच, तिकडं जायचं काम जर जवळ आलंच, तर मग आम्ही भ्यावं का निर्भय राहावं. का भ्यावं, कारण आम्हाला अगोदर शास्त्रानं काय शिकवलंय, उपजेते नाशे. पण पुढचा आणि आशावाद लावून ठेवलाय काय, नाशेते पुनरपी दिशे. नाशलं तर परत दिसणारच आहे की मी, कुठल्या फॉर्म मध्ये, म्हणजे कुठल्या स्वरूपात आहे दिसणार ते काय माहिती नाही. पण जर शास्त्र असं म्हणतं उपजेते नासे, तर मी ते माझ्या मृत्यूला स्वीकारायला निर्भयपणे तयार असलं पाहिजे. मग मी निर्भयपणे माझ्या मृत्यूला इथं बसलेले कोण कोण तयार आहेत. म्हणजे आता त्याला मी घेऊन जाऊन आम्ही नदीत उड्या टाकणार आहे. तयार कोण कोण आहे सांगा. आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर मृत्यूला यायला कोण कोण तयार आहे. तयार आहेत. आता म्हणतात पण कुठेपर्यंत, या दरवाज्यातनं बाहेर जाईल. आता पुरात बुडणाऱ्याच्या बातम्या येतात बघा. परवा आसाममध्ये 6 मुलं वाहून गेली, त्या 6 पैकी होती 12 मुलं, पण 6 वाचली. मग ती त्यांच्याबरोबर का वाहून गेली रे, कारण त्याला मित्र प्यारा नव्हता, आपला जीव प्यारा होता. याचा अर्थच असा की मृत्यूचं भय हे तुम्हाला काय आहे, जन्माबरोबर जोडले गेलेलं आहे. आणि शास्त्र असं सांगतं की ज्याचं मृत्यूचं भय संपलंय तो निर्भय, ज्याचं मृत्यूचं भय संपलंय तो निर्भय. बर, प्रापंचिक भय पण आपल्याला आहे, काय होईल आणि कसं होईल, आणि माझ्याबद्दल भय काय आहे, कधी होईल आणि केव्हा होईल. ह्या चिंतेत असणारी माणसं भगवंताची अव्यंग भक्ती करू शकतील काय. आमच्या भक्तीची व्यंग असतं. व्यंग म्हणजे काय, अपंगपणा किंवा चुकीचा गोष्ट. आपण बघा, लग्न ठरवताना काय करतोय, मुलगा मुलगी बघतो, बरोबर. मुलगा मुलगी बघत असताना काय करतात की त्या मुलात किंवा त्या मुलीत काही व्यंग नसावं. व्यंग नसावं म्हणजे काय, कमकुवतपणा नसावा, त्याच्या पायात व्यंग नसावं, त्याच्या नजरेत व्यंग नसावं, त्या मुलीच्या हातात किंवा पायात व्यंग नसावं, असं व्यंग पाहतात. तुमची आमची जी भक्ती करण्याची पद्धती आहे ती व्यंगात्मक आहे. व्यंगात्मक आहे म्हणजे काय, प्रपंचातली दुःख कमी व्हावीत म्हणून आम्ही भक्ती करतो. प्रपंचातली दुःख कमी व्हावीत म्हणून आम्ही भक्ती करतो. ही भक्ती कशी आहे, व्यंगात्मक आहे. आता खरी भक्ती कोणती, हे जी थोर भक्ती आवडते देव, संकल्पावी माया संसाराची, म्हणजे जगवली वहिला दे. आम्ही प्रपंचातल्या एकेका गोष्टीला असं चिकटून बसलेलं आहे की आम्हाला ते सोडवताच येत नाही. बरोबर आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो होतो त्यावेळी तुम्हाला मी पुरुष एका स्त्रिया माहीत होतं काय. म्हणजे जन्मानंतर आम्हाला पहिली गोष्ट कुठली चिकटली,
तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस. दुसरी गोष्ट कुठली चिकटली, तू अमक्याच्या घरात जन्माला आहेस म्हणजे अमक्या जातीचा आहेस. आम्हाला माहित होते काय? त्याच्यानंतर तू अमक्या खानदानाचा आहेस, अमक्या गावातला आहेस, अमक्या देशातला आहेस, अमक्या पद्धतीचा आहे. त्यानंतर मी शिकलो आणि शिक्षणाचाही मला काय लागला, अनेक रंग चिकटला. पहिला रंग कुठला चिकटला, स्त्री पुरुषत्वाचा. दुसरा रंग कुठला चिकटला तुम्हा आम्हाला, घराण्याचा. तिसरा जात धर्माचा. चौथा तुम्ही आम्ही जे शिकलोय त्याचा. म्हणजे असे एक 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 आमच्यावरती काय चढत गेले, रंग चढत गेले. बरोबर. पेंटरचं घर दुकान कधी बघितलंय? पेंटरचं दुकान कधी बघितलंय? पेंटरच्या दुकानामध्ये एक फडका असते बघा. पेंटर काय करतोय, असा असा ब्रश करतोय, ते कुठलं रंगवायचं झालं की त्या फडक्यात असा ब्रश काढतोय. बरोबर. आणि पण दुसरं काम दुसरं ते फडकं जर बघितलं तर त्याच्यावर काय असतंय, त्या फडक्याचा ओरिजिनल कलरच माहित नाही. इतके वेगवेगळे रंग चिकटलेले असतात. गुळ फडकं कसं असतंय, गुळ फडकं पांढरं शुभ्र असतंय. पण पेंटर सगळं रंगून 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 त्याला काय करतोय, त्याचा मूळ पांढरेपणा निघून गेलेला असतो. त्यालाच कबीरदास काय म्हणतात, चदरिया झिनी रे झिनी. बरोबर. म्हणजे असे ती बळती आपली. आम्ही सुद्धा बळलोय. पण अध्यात्मशास्त्राचा उद्देश काय, नवीन काय तुम्हाला प्राप्त करून द्यायचं नाही. जे तुम्हाला चिकटलेलं आहे ते तुम्ही समजून घ्यायचं आणि हळूहळू काय करायचं, ते सोडून द्यायचं. बरोबर. हा भक्ती वर्गातला ज्ञानाचा भाग आहे. बरोबर. पण तो भाग आपल्याला जरा मागून राहू दे. आपल्याला काय करायचं आहे, भगवंताचा आदेश आहे, जडजडूनी वहिला देई, ये भक्तीची वाटे लाभ, जिया पावाची अव्यंग निजधाम बाजे. हे सांगत असताना आपण आता एक भगवंताचा दृष्टांत घेऊया, म्हणजे सोपं पडतंय. काय झालं, कृष्ण 15 वर्षाचा होता. बरोबर. त्यावेळी तो गोकुळात होता. गोकुळात तो गोपगड्यांच्या बरोबर काय करायचा, गाई गुरं चारत, खेळ मजा मस्ती सगळं त्याचं चाललेलं होतं. आणि अशा श्रीकृष्णाची गाठ त्याच्यापेक्षा 5 वर्षानं मोठ्या असणाऱ्या राधा नावाच्या स्त्रीशी पडली. बरोबर. आणि त्या राधा नावाच्या स्त्रीचा आणि श्रीकृष्णाचा असा विलाप जमला. तो 15 वर्षाचा श्रीकृष्ण यशोदा मातेला येऊन सांगतो की यशोदा माता, आई मी लग्न करणार ते कुणाबरोबर करणार, राधा बरोबर लग्न करणार आहे. तेव्हा यशोदा माता त्याला समजावून सांगते की ती तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, ती आपल्या घराण्याला शोभणारी नाही, आमच्या नंद कुळाला शोभणारी नाही. तेव्हा तू असा काय वेगळा विचार करू नकोस. आणि समाज काय म्हणेल, समाज ह्या नात्याला मान्यता देणार नाही. लोक नावं ठेवतील, आमच्या घराण्याला नावं ठेवतील, ती तुझ्यापेक्षा 5 वर्षात मोठी आणि तिचं एका सरदारावर लग्न ठरलंय. फक्त आता तू गोपकड्याच्या संघामध्ये तिच्या जवळ गेलास म्हणून तू तिच्यावर लग्न करत होतोस, हे तुझं चुकीचं आहे. आपल्याला काय बघायचं आहे, झडझडूरी वहिला दिग, हे लक्षात ठेवायचं. आधी भगवंताला झडझडूरी वहिला दिग कसं काढलंय ते आधी समजून घेऊया, मग आमचं काम सोपं असतंय. तो काय केला, श्रीकृष्ण ऐकायला तयार होता. तो आपली बासरी वाजवायचा, हा हट्ट करायचा. शेवटी यशोदा मातेनं नंद राजाला सांगितलं, म्हणजे आपल्या नवऱ्याला सांगितलं की हा असं म्हणा लागलाय, याचं आधी काहीतरी तोंड बंद करा. बरोबर. नंद राजानेही बोलवून सांगितलं. पण श्रीकृष्ण काय ऐकायला तयार नाही. 15 वर्षाचा श्रीकृष्ण, 20 वर्षाची राधा, आणि तो मी तिच्यावरच लग्न करण्याचा हट्ट धरतोय. राधेचा विषय काय नाहीच. आता नंद राजासमोर प्रश्न पडला की याची समजूत काढायची कशी. शेवटी नंद राजा गेले सांदीपनी ऋषींच्या घरी. सांदीपनी ऋषी कोण, श्रीकृष्णाचे गुरु. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले आणि सगळा इतिवृत्तांत त्याला सांगितला. सांदीपनी ऋषींना त्यांनी वृत्तांत सांगितला की श्रीकृष्णाचा असा असा बाल हट्ट चाललेला आहे आणि तो तुम्ही त्याला समजावून सांगा. सांदीपनी ऋषी म्हणाले ठीक आहे, तुम्ही जावा, त्याला पाठवून द्या. श्रीकृष्णाला पाठवून दिलं. कुठं, सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर सांदीपनी ऋषींनी
तू काय करतोस हे सांगितलं नाही, त्याला एवढंच सांगितलं जडजोडती वहिला दी. म्हणजे काय? अरे श्रीकृष्णा, यशोदा माता आणि दत्त राजा हे तुझे आई वडील नाही. पहिला धक्का श्रीकृष्णाला तिथं बसला की आपले आई वडील कोण नाहीत? दत्त राजा आणि यशोदा नाही. दुसरं, गोकुळ हे तुझं राज्य नाही. दुसरा धक्का दिला. तिसरा जडजोडून महिन्याचा झटका दिला तो असा की तुझे खरे आई वडील देवकी जे आहेत ते कंस नावाच्या तुझ्या बाबाच्या बंदिवासात आहेत आणि त्याला सोडवण्याकरता तुझा जन्म झालाय. राक्षसांच्या संहाराकरता तुझा जन्म झालाय आणि तू काय हे घेऊन बसला जडजोडून महिना दी. तेव्हा तू हे करतोस त्यापेक्षा तुझा आधी समोर तुझ्या समोर जी काही पत्रिका तयार ठेवलेली आहे ती आधी बघ. तुझ्या आयुष्यात जे जे तुला करायचं आहे तेच मी तुला आता सांगतो की पहिल्यांदा तुझ्या आई वडिलांचा तुला हे करायचं, मुक्तता करायची आहे. तुझ्या कंसाचा तुला काय करायचं आहे? नाश करायचा आहे. आणि तुझा जीव वाचवायसाठी आम्ही इथं तुला गोकुळात आणलाय. तुझा जीव वाचवायसाठी तुला आम्ही गोकुळात आणला आहे आणि तू जे नाही ते काय करत असलास? उत्तर चुकाबरोबर एवढं सगळं सातीपुडी ऋषीने समजावून सांगितलं तर श्रीकृष्णाला त्या दिवशी आपली जबाबदारी कळली. तोपर्यंत श्रीकृष्ण कसा होता? गोपगड्यासह खेळणारा, लीला करणारा, रासलीला करणारा तो श्रीकृष्ण होता. पण सातीपुडी ऋषींच्या आश्रमातलं हे सगळं ऐकल्यानंतर कृष्णाचं डोकं झालं एकदम भ्रम. तिथं तो उठून गेला गोवर्धन पर्वतावर. गोवर्धन पर्वतावर श्रीकृष्णाने जवळजवळ 2 तास बसून या गोष्टीचा विचार केला आणि तिथून परत आला. त्याला जे जे गोप दिसायला लागले, जे जे आपले सौकडे दिसायला लागले त्या सगळ्यांना सांगितलं काय? आज संध्याकाळी आपण शेवटचा रास खेळायचा आहे. उद्या सकाळी मी या गावामध्ये असणार नाही. निरोप दिला. पण त्या गोपांना सुद्धा प्रश्न पडला की एवढा कृष्ण गंभीर का झाला? पूर्वी कसा हसत खेळत यायचा, चेंडू फळी घेऊन यायचा, रास लीला करायचा, इकडं खोड्या करायचा, तिकडं खोड्या, त्याच्या चेहऱ्यावरचा खोडपट सगळा टिकून गेला. काय काय झालाय तो बदल? पण असू दे, शेवटी सगळे ते सौकडी संध्याकाळी रास खेळायला एकत्र जमा झाले. त्यावेळेला श्रीकृष्णानं निरोप दिल्याप्रमाणे राधा सुद्धा तिथं आली. आणि तो शेवटचा रास राधा खेळताना राधेला त्यांनी सांगितलं की तुझा माझा विवाह होऊ शकत नाही. तुझी माझी ही शेवटची भेट. कारण माझं जीवनाचं कर्तव्य, माझ्या जीवनाचं कर्म, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट वेगळं आहे. हे मला आज कळलं. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट वेगळं आहे, माझ्या जीवनाचं ध्येय वेगळं आहे, माझ्या जीवनाचं एकदम जो काय व्हायचा आहे जो भाग तो सगळा इथं नाही आहे. त्यामुळं आज आपला शेवट नाही. तेव्हा राधा ती म्हणाली की मग तू मला आता तुझी आठवण म्हणून काय देणार? तेव्हा कृष्णाने सांगितलं ही माझी बासरी जी आहे ही आजपासून तुझ्याकडे. आणि त्यानंतर श्रीकृष्णाने पुन्हा कधीही बासरी धरलेली नाही. श्रीकृष्णाची 3 रूप आहेत. एक रूप आहे बासरीधारी श्रीकृष्ण, दुसरा श्रीकृष्ण आहे सुदर्शनधारी आणि तिसरा श्रीकृष्ण आहे तो रथाचे लगाम धरणारा. या तिन्ही रूपातून आपल्याला शिकायचं आहे की श्रीकृष्ण वेळोवेळी काय झालेले आहे? झडझडून वहिने निघालेले आहेत. गोकुळ सोडल्यानंतर परत गोपगडे, बासरी, त्याच्यानंतर रासलीला, त्याच्यानंतर आपला हा सगळा जो खट्याळपणा आहे तो पुन्हा त्यांनी कधीही शिवला नाही. तिथून ते झडझडून वहिले निघाले. मग तुम्ही आम्ही सुद्धा आता जर भगवान निघतात झडझडून वहिले तर तुम्हाला मला निघायला काय वाटलं आहे? मग तुम्ही आम्ही कशाला चिकटून बसलेलो आहोत? एक पहिला आता अर्धशास्त्र सांगायचं आणि अर्ध प्रपंचाचं सांगायचं. शरीर मी आहे असं आम्ही जे समजलेलो आहोत ही आमची पहिली चिकटलेली गोष्ट आहे. बरोबर? शरीर मी आहे
असा आधी मानतो आणि शरीरातलं हे शरीर सोडलं की मी संपलो असं आपण मानतो. बरोबर. पण मी शरीर नाही, मी शरीराला चिकटून बसलेलो आहे. त्याच्यातून काय व्हायला पाहिजे? बघ, जडजडून व्हायला पाहिजे. म्हणजे मी शरीर आहे हा तुमचा आमचा जो भ्रम आहे तो भ्रम अगोदर सोडला पाहिजे. मग भ्रम सोडायसाठी मी कोण आहे? मी शरीर नाही तर मग मी कोण आहे? कळलं पाहिजे ना मी कोण आहे. कारण माझं शरीर तर मला दिसतंय आणि तुम्ही जो पण आता मी आहे हा सांगणारा हा आत्मा नावाचा घटक किंवा ब्रह्मरूप नावाचा घटक ते तर दिसत नाही, तर ते मी कसं मानायचं? बरोबर आहे ना. पण आता आपल्याला झडझडून मध्ये पहिला भ्रम कुठला काढायला पाहिजे? मी शरीर आहे हा भ्रम धूट टाकायचा. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे. बरोबर. दुसरा आमचा भ्रम काय आहे? मी ज्या घरामध्ये राहतोय त्यांची आणि माझी नाती सगळी कशी आहेत? त्यांची आणि माझी नाती सगळी कशी आहेत? पक्कीच आहेत. कुठपर्यंत? त्यांचं आणि आमचं विंचत नाही तोपर्यंत. एका घरामध्ये 4 भाऊ राहतात. कुठपर्यंत? त्यांची लग्न होईपर्यंत ते एकत्र राहतात घट्ट. लग्न झाले की एक एक काय होतंय? एक काय होतंय? मग त्यांची पहिली एकी कुठे गेली आणि कुणी घालवली? तो आणि नव्यानेच प्रश्न. 4 भावाची एकी घालवली कुणी? तरी वेगळाच भाव. पण शेवटी गेलीच ना. कुणी ना काहीतरी येऊन फुटपत काढला आणि भावाभावाच्या मध्ये दही निर्माण केली. पण त्याच्या पूर्वीचं त्यांचं भावाचं नातं खरं समजायचं का नंतरचं नातं खरं समजायचं? कुठलं नातं खरं समजायचं? कारण पूर्वी पण तरी एकमेकाचा जीवाला जीव दिलाय आणि आता एकमेकाचा जीव घ्यायला टपले. हे खरं आहे काय? म्हणजे नातं नावाचा जो भ्रम आहे, हे माझं, हे माझं, हे माझं, तो नातं नावाचा भ्रम सुद्धा खोटा आहे. का? बहीण म्हणते दादा दादा, बहीण म्हणते दादा दादा, जोवरी असतो तेजीत धंदा, जोवरी असतो तेजीत धंदा. म्हणजे काय? बहीण भावाचं कौतुक केव्हा करते? भाऊ एकदम वैभवात प्रगतीत असतोय तेव्हा. भावाचं प्रगती आणि वैभव ढासळायला लागलं की ती बहीण सुद्धा त्या घराला यायचं बंद करते. हे वास्तव आहे. म्हणजे मी आणि माझे नातेवाईक या गोष्टीला मी जे चित्तून बसलेलो आहे त्या गोष्टीला पासून मी काय म्हणजे वहिला निघायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे, मी देह नाही असं समजायचं तर मग मी आता या देहाचं करायचं काय? बरोबर आहे ना. तर या देहाचा वाहन म्हणून वापर करायचा. या देहाचा शास्त्र काय सांगतं की मी अनादी आनंद आहे, त्या अनादी आनंद मी यात प्रवेश केलेला आहे, काही काळ मी यात राहणार आहे आणि मग वस्त्र सोडल्यासारखा हा देह सोडून मी पुढच्या प्रवासाला जाणार आहे. एसटी गारगोटी पासून कोल्हापूरला जात असते तेव्हा त्यातले प्रवासी काय करत असतात? कोण येतोय जातोय, येतोय जातोय. सीट तीच आहे पण त्याच्यावरती कोण बदलत राहतात? प्रवासी बदलत राहतात. तसं आत्मा तोच आहे पण त्याच्यावरची ही आवरणं काय होत राहतात? बदलत राहतात. मग हे एक काय करायचं? स्वतःला समजावून घ्यायचं. मी या देहात आहे तोपर्यंत हा देह योग्यरित्या मी ठेवला पाहिजे. या देहाला व्यसनाला लावायचा अधिकार मला आहे काय? हा देह माझा नाही तर या देहाला व्यसन लावायचा मला अधिकार आहे काय? मग आता व्यसन करणाऱ्यांनी काय करायचं? व्यसन करणारे केवढे मोठे आरोग्य आहेत बघा देवाचे. देह भगवंतानं तुम्हाला काही काळाकरता राहायला दिलेला आहे. त्या काही काळाकरता राहायला दिलेल्या देहाला माझाच म्हणून काय काय खातोय काय, काय काय पितोय काय, काय काय त्याच्यावरती गौरगोटी करतोय काय, काय बोलायचंच काम नाही. मग या देहाची दीर्घकाळ राहण्यासाठी काळजी घ्यायची. त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्ता. दीर्घकाळ राहण्याकरता या देहाची काळजी घ्यायची ही त्याची व्यावहारिक सत्ता. पण हा देह म्हणजे मी नव्हे ही काय म्हणायची? आध्यात्मिक सत्ता.
आत्मसमज ठेवायचा की काय आहे, आत्मा झाले आहे आणि हा देह माझा काय आहे, तात्पुरता मिळालेला आहे. हा देह मी जास्तीत जास्त उपयोगाला येईल असा वापरायचा. ह्या घरात हा देह झाला म्हणून ह्या त्या घरातली नातेवाईकांची भाऊ बहीण ही नाती मला लागली. पलीकडच्या घरात ती जन्माला आलो असतो तर तिकडली नाती लागली असती. ही एक विचाराची काय करायची पद्धती बसवून घ्यायची. देहातून सोडून घ्यायचं, नात्यातून सोडून घ्यायचं. त्याचबरोबर आणखी काही काही गोष्टी आल्या आमच्या ठरवलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या, आणि आमचा जीव कुठे कुठं अडकलेला आहे. कथ्या सासूराशी जाय मागे परतुरी पाय. पुढचा भाग आपण घ्यायचा नाही. पुढचा तो ज्ञानेश्वर माऊली भगवंताच्या बद्दल म्हणतात. पण आम्ही काय भगवंताच्या बद्दल काय म्हणतच नाही. आम्ही काय म्हणतो, कन्या सासूराशी जाय मागे परतुरी पाहे. त्यावेळेला आमची जीवाची इथे काय झालेली असते, तळमळ झालेली असते. बरोबर. मग मुलीला परक्या घरी देताना आमची एवढी तळमळ होती, मग ते व्यवहारच बंद करून टाकला तर लग्नच करायचे होते. उगाच रडारड नकोच ती. चालेल काय नाही. समाज चालवण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे, त्या चाली रीती पाळल्याच पाहिजे. या शास्त्रामध्ये अजातवाद नावाचा एक वाद सांगितला. त्यामध्ये आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसची काही, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसची. पण तो कुणासाठी, सध्याच्यासाठी. अजातवाद कुणासाठी आहे, सध्याच्यासाठी आहे. पण आपण सगळेजण कसे आहोत, प्रापंचिक आहोत. आपल्या धर्मामध्ये 4 हे सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. पण भागवत असं सांगतं की या 4 आश्रमामध्ये सर्वश्रेष्ठ आश्रम कोणता असेल तर तो गृहस्थाश्रम आहे. आता आपल्याला ऐकायला आश्चर्यच वाटतंय, असं कसं काय भागवत सांगतंय. तर ते असं म्हणतात की गृहस्थाश्रम आहे तो बाकीच्या 3 आश्रमाला आधार देतो. घर प्रपंच चालू आहे म्हणून कुठल्या तरी संन्यासाला तुम्ही खायला घालू शकाल, कुठल्या तरी ब्रह्मचार्याला तुम्ही वाढायला देऊ शकाल. सगळेच ब्रह्मचारी झाले तर जेवण करायचं कुठे आणि खायचं कुठे, आणि भुका लागल्यावर करायचं काय, असं आहे. मी पण ब्रह्म आहे आणि तवा पण ब्रह्म आहे म्हणून मी काय तवा खाऊ शकत नाही. त्यावेळी काय पाहिजे, भाकरीच पाहिजे. म्हणून शास्त्राची आपल्या उपासनेला बैठक बसवून घ्यायची. शास्त्राची आपल्या उपासनेला बैठक बसवून घ्यायची की झडझडती वहिला दिगमध्ये हे शरीर माझं नाही, हे बरोबर आहे. पण या शरीराची काळजी मी घ्यायची आहे. या शरीरातले रोग उत्पन्न झाले तर त्याला दवा पाणी करायचं आहे. फक्त शरीराची चोचणी जास्त पुरवायचे नाही, त्याच्यात रंगून अडकून राहायचं नाही, शरीराचं गुलाम व्हायचं नाही. आम्ही काय झालोय, काही लोकांना याची तलप आली की काय पण असू दे. आता वारकऱ्यांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारलंय. काय तंबाखू खाणे हे स्वीकारलंय, चहाची तल्लप आली. हे तल्लप येणे हा जो आहे तो खऱ्या भक्ताचं लक्षण नाही. खऱ्या भक्ताला फक्त कुणाची आठवण येत राहील, पांडुरंगाचीच येत राहील. त्याला चहाची तल्लप येणार नाही, त्याला तंबाखूची तल्लप येणार नाही. खऱ्या भक्तानं आपली धारणा बसवून घ्यायला लागते. कशी की मला जी तल्लप यायची आहे ती कुणाची आली पाहिजे, पांडुरंगाचीच आली पाहिजे. आणि म्हणून हे जे आपले जे ज्या गोष्टीला आपण चिकटून बसलेलो आहोत, शरीराला, प्रपंचाला, कुटुंबाला, काही लोक आपल्या पदाला चिकटून बसलेले आहेत. कसे पदाला चिकटून बसलेले असतात. एक इन्स्पेक्टर होते, ते बुरबुडीच्या बाजारामध्ये आले साधा ड्रेस घालून भाजी बिजी घ्यायला. आता भाजी विकणाऱ्याला हे इन्स्पेक्टर आहे ते कुठं माहित आहे. पण त्यांना काय वाटतंय, मी इन्स्पेक्टर आहे त्यामुळे मला कशी भाजी दिली पाहिजे, उचलून अशीच दिली पाहिजे. आणि तर काय बोलायचं काम नाही. ते भाजी घ्यायला तर गेले का गृहिणी म्हणजे खेड्यापाड्यातल्या शेतातल्या बाईकडं, आणि ते म्हणाले भाजी कशी आहे, काय आहे, हो हे अशी आहे अशी आहे अशी आहे. तिला आपलं घर सांगितला. हा म्हणजे त्या इन्स्पेक्टरला राग कशाचा आला,
की मला भाजीचा दर सांगितला. त्यांची अपेक्षा काय होती, उचलून एक पेटी सरळ द्यावी. पण मी कोण आहे, म्हणजे ते कशाला चिकटले, पदाला चिकटलेले आहे. व पदाला चिकटल्याचा फायदा आहे का तोटा आहे, पदाला चिकटल्याचा फायदा आहे का तोटा आहे. त्याचा कसं होतंय, काही वेळेला फायदा आणि काही वेळेला तोटा. पण अध्यात्मामध्ये मात्र कसं आहे, भक्तीत तोटाच आहे. का, भक्तीत काय सांगितलंय, पद विसरा, देह विसरा, शिक्षण विसरा, ऐहिक सगळं विसरा आणि मग कुणाची भक्ती करा, भगवंताची भक्ती करा. अशी भक्ती भगवंताची का करा. कारण आपण काय पाहत आलोय, जडजोडून वहिला दी ये भक्तीची वाटे ला, जिया पावसी अव्यंग दिजधाम बाधे. त्यामध्ये आपल्याला जी भक्ती करायची आहे ती भक्ती करत असताना आपल्याला हे अनुभव यायला पाहिजे. कोणते, शांती, तृप्ती, समाधान आणि निर्भयता. आम्हाला भक्ती करताना असे अनुभव येतात काय, येत नाही. काय येत नाही, काय येत नाही, तर ज्या झडझडून वहिला निघून जी भक्ती केली पाहिजे ती आम्ही करत नाही. उदाहरणार्थ पोहायला लोक जातात नदीमध्ये, बरोबर. त्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक काय करतात, नदीच्या काठावरून खाली आत जाऊन पाण्यात जाऊन मग आत सुळकीवरून पोहतात. आणि काय करतात, वर्ण दांडगड उडी मारतात. व भगवंताला अशी भक्ती पाहिजे, कशी, वर्ण दांडगड उडी मारल्यासारखी. म्हणजे बाकी काय त्याला बघायचं नाही. पण असं सगळं विसरून आम्हाला भक्ती करता आली पाहिजे. असं सगळं विसरून भक्ती करता येईल का, येणार नाही, करता येईल का, येणार नाही. जे सगळं झडझडून वहिला निघून आपल्याला भक्ती करता येणं शक्य आहे का, शक्य नाही. त्याचं उत्तर असं आहे, पुन्हा एकदा एसटीचं उदाहरण घ्यायचं. एसटीत आपण बसलेलो असतोय, एसटी आपण चालवतोय काय, नाही, तिकीट काढून आम्ही बसतोय, बरोबर. ड्रायव्हरनं अपघात केला तर, ड्रायव्हरनं अपघात केला तर आमचं काय. पण आम्हाला तसं वाटतंय, तो ड्रायव्हर अपघात करेल असं आपल्याला वाटतंय, नाही. आम्ही तिकीट काढून देवात झोपतोय, तर त्यावेळेला आमची पूर्ण श्रद्धा कुणावर असती, कुणावर असते, ड्रायव्हरवरती. हा मला व्यवस्थित देऊन पोहोचवणार, हा जरा सुद्धा अपघात करणार नाही. बघा, पहिल्या सुरुवातीला मी उदाहरण घेतलं होतं. आमचा मुलगा गाडी घेऊन कोल्हापूरला गेला, त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या शंका येतात. पण ड्रायव्हर एसटीत बसल्यावर आम्हाला तसल्या शंका येतात काय, नाही. मग आमची श्रद्धा आमच्या मुलावर आहे का त्या ड्रायव्हरवर आहे, ड्रायव्हरवर जास्त, बरोबर. आता असं एसटीत बसल्यानंतर निवांत निश्चिंत प्रवास होतोय, तसं ह्या जीवनाच्या एसटीमध्ये आम्ही बसलेलो आहोत. तर मग निश्चिंतपणे कुणावरती भार सोडावा, त्या ड्रायव्हरवर, बरोबर आहे. मग जीवनात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काही पण घडू दे, त्याची काय विचार करायचा नाही. हे सगळं कोण करतोय, हे सगळं कोण करतोय, तोच करतोय. माझ्या जीवनात चांगलं करतोय तोच, आणि माझ्या जीवनात वाईट करतोय तोच, जबाबदार तोच, मी मोकळा. असं स्वतःला मोकळं करता आलं पाहिजे. कशानं, मनानं, भावनेनं, चित्तानं. उद्यापासून सुरुवात कर, आतापासून प्रॅक्टिस. काय की मी या भूमीवरती काहीही करत नाही, माझ्या वाट्याला येलेलं काम तेवढं मी करणार, बाकी पुढे काय व्हायचं ते भगवंताला माहित. हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. पण आम्ही काय करतोय, साष्टांग नमस्कार, फेऱ्या मारणे, उदबत्ती लावणे, व पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा बाळोबा दत्तोबा लाडाची उदबत्ती आहे का नाही बाबा, आमची तिकडचे पेढे, इकडचं हे, तिकडचं ते केलं सगळं. सगळा भार भगवंतावर टाकता येणं ही शुद्ध भक्ती आहे. आणि तो भार टाकणं फार फायद्याचं आहे. कशावरून, कुठल्या उदाहरणावरून, एसटी ड्रायव्हरच्या उदाहरणावरून. तिथं आम्ही निवांत आहे, पण ह्या जीवनात सुद्धा आम्ही निवांत होऊ शकतोय. आता आम्ही जगत असलेल्या जीवनामध्ये सुद्धा अगदी निवांत होत आहे. कुणावर अवलंबून, परमेश्वरावर अवलंबून. पण तसं आम्ही त्याच्यावरती भार टाकायला सुरुवात करायची आजपासून. हातरुणावर झोपताना म्हणायचं नाही, झोप लागते काय, झोप लागते की नाही, काही म्हटलं की लागतच नाही,
मग काय ह्या खुशीवर त्या खुशीवर मग तो लाईट लाव, मग मोबाईल बघ. मग काय आता सध्या मोबाईल आलेला असल्यामुळं आता सध्या औषधातल्या दुकानातल्या झोपायच्या गोळ्या बंद झाल्या. झोप नाही लागली, उघड मोबाईल, बस बघ. मग ते 2-3 वाजेपर्यंत झोपते. तिथं मग जी झोप लागते ते त्याला 9 वाजताच कुठेतरी उठवायला लागते. एक लक्षात घ्या, सगळा भार भगवंतावर टाकून निवांत राहायला शिका. हेच खरं भक्तीचं लक्षण. बरोबर. मग आता तुमच्या मनापर्यंत प्रश्न येईल बरोबर की सगळा भार जर भगवंताच्यावर टाकायचा असेल तर मग मी करायचं काय? बरोबर आहे की त्याचं उत्तरही गीतेत देऊन ठेवलंय. कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचन. तुमच्या वाट्याला जे कर्म आलंय ते तुम्ही चोख करा. फळ मिळू दे नाही तर नाही मिळू दे. तुमच्या अधिकाराप्रमाणे तुमच्या वाट्याला तुमच्या जबाबदारीला जे कर्तव्य आलंय ते तुम्ही कर्तव्य करा. आणि ते कर्तव्य केले की माझं काम संपलं. माझं काम संपलं. बाकी सगळं काम होतं कुणाचं? बाकी सगळं काम कुणाचं? त्याचं. असं मनामध्ये प्रत्येक गोष्टीला काय करून घेतलं पाहिजे? व्यापून घेतलं पाहिजे. असं केल्यामुळं व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये एक फायदा होतोय. काय? सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकल्यामुळं किंवा सारखं लक्ष त्याच्याकडे असल्यामुळं मला कोण वाईट बोललं, मला कोण नावं ठेवायला लागलं तर तिकडं लक्ष जात नाही. कुणीतरी आम्हाला वाईट बोललं की लगेच काय वाटतंय? मला असं म्हटलं म्हणजे माझा काय झाला? अपमान झाला. मला तू नावं ठेवतोय म्हणजे माझं काय आहे? काहीतरी चुकतंय. स्वतःला दोष देण्याची जी आमची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती सुद्धा कमी होत जाईल. कारण दोष कुणाचा? दोष कुणाचा? भगवंताचा. असं भगवंताच्या ओट्यामध्ये आपलं जीवन घालता आलं पाहिजे. ओट्यात घालायचं माहितीये का? भगवंताच्या सोग्यामध्ये आपलं जीवन टाकता आलं पाहिजे. आणि हीच खरी भक्ती आहे. भगवंताकडे 100% आपलं लक्ष जायचं असेल तर मग कशा कशातलं लक्ष माझं कमी व्हायला पाहिजे? माझ्या शरीराच्या मागणीतून कमी व्हायला पाहिजे. नात्यांच्यातल्या चिकट्यातून कमी व्हायला पाहिजे. माझ्या पदाच्या प्रतिष्ठेच्या सत्ता संपत्ती यश कीर्ती. किती विषय आले? सत्ता संपत्ती यश कीर्ती. ह्यात मी जे लक्ष घातलेलं आहे ते लक्ष काय करायला पाहिजे? कमी केलं पाहिजे. ते काय व्हायचं ते होईल. माझं लक्ष पूर्ण कुणीकडे असणार आहे? पांडुरंगाकडे असणार आहे. असं जेव्हा आम्ही 100% भार त्याच्यावर टाकू तेव्हा आम्ही काय होईल? निश्चित चुकू. तुकोबारांचा खूप चांगला अनुभव आहे. जाऊ देवाची या गाव, घेऊ तेथेची देवा सांगू सुख दुःख, देव दिवारी न भूक. हा अधिकार त्यांचा आहे. तो अधिकार मला. मी सुख दुःख कुणाला सांगायचो? आम्ही सुख काय करतोय? आम्ही सुख काय करतोय? आमच्या जवळच्या लोकांना सांगतोय. आणि दुःख काय करतोय? आज गिळून बसतोय. कुणाला ते सांगत नाही. पण काय करा? सुख पण त्यालाच सांगा, दुःख पण त्यालाच सांगा. मानसशास्त्र सांगतोय मन मोकळं केलं तरच माणूस कसा राहतोय? ताजा तजेला राहतोय. मनात काही अडकून ठेवायचं नाही. आम्हाला सवय करायली आहे. जर मी कुणाला तरी सांगितलं, जर मी कुणाला माझं काहीतरी दुःख सांगितलं तर तू काय म्हणेल? मला कमी लेखेल. मी माझं सुख काहीतरी सांगितलं तर तो त्याला काहीतरी वाईट वाटलं तर. म्हणजे माणसाला सुख दुःख सांगण्याऐवजी भगवंताला सुख दुःख सांगायची. का? तर माणसाला सुख दुःख सांगितली तर परिणाम कदाचित वेडेवाकडे होण्याची शक्यता आहे. त्याला सांगितली तर परिणाम वेडेवाकडे होणार नाही. जाऊ देवाची या गावा, येऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव विराड दिवाळी. जाऊ देवापाशी जडोली राहू त्याच्या पायापाशी. भगवंताच्या भक्तीचे खूप फायदे आहेत. फक्त ती त्या पद्धतीने केली पाहिजे. आमचं मन निघत नाही. प्रपंचातल्या गोष्टीतून झडझडून आम्ही काय वहिले निघत नाही. हितच आमची चूक आहे. होते काय? त्यामुळं आम्हाला प्रपंचातला फणसाच्या वरच्या काट्यावरतीच आम्ही सगळे बसलेलो आहे. हा काटा सुद्धा कमीत असतोय जास्त जेवण. आतल्या गरे काय आम्हाला मिळे झाले. प्रपंचातले खरे गरे हे परमार्थामध्ये बसलेले आहे. म्हणून
भक्ती करताना आधी पक्क्या धारणा मनात ठेवा. कोणत्या? माझ्या जीवनात जे जे काय घडते ते, माझ्या जीवनामध्ये जे जे घडते ते तो करतोय. दुसरं तुकोबा राय काय म्हणतात? तो कळवून घेतोय. त्याचबरोबर काय म्हणतात? अवचिता बळीवर झुळकला हळूहळू बी बळे गोपाळू आला बाई. म्हणजे नुसतं वारं सुटलं तरी ज्ञानेश्वर माऊलीला त्यात काय दिसतो? भगवान दिसतो. अवचिता परिमळू झुळकला हळूहळू बी बळे गोपाळू आला बाई. म्हणजे वारा सुटला तर तो वारा मला स्पर्श करून गेला तर तो भगवंतच मला स्पर्श करून गेला, असं ज्ञानेश्वर माऊलीची धारणा आहे. आमचं कसं झालंय? सासूसू, तरुण मुलगा, मध्यम वयाचा बाप, या संघर्षात भगवंताची भक्ती कुठल्या कुठे गेली? केरा हसपटात. म्हणून ह्या भगवंताच्या भक्तीसाठी दोन गोष्टी करा. दोन फायदे डोक्यात ठेवून भगवंताची भक्ती करायची. एक, त्याच्यावरती सगळा भार असल्यामुळं आता माझ्यावरती कोणताही भार नाही. फायदा क्रमांक एक. आणि त्याची अशी निश्चित भक्ती केल्यामुळं तो माझा योगक्षेम वाहणार आहे. 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय, जो माझी निश्चित भक्ती करतो त्याच्या जीवनाचा योगक्षेम मी वाहतो. तुमच्या आमच्या जीवनाचा योगक्षेम म्हणजे काय? क्षेम म्हणजे चांगलं. तुमच्या आमच्या जीवनात चांगलं घडवण्याची जबाबदारी कुणाची आहे? त्याची आहे. पण आमचं कसं आहे की भक्ती न करताच आम्हाला चांगलं त्याच्याकडून हवं आहे. तर तरी सुद्धा तुमच्या आमच्या जीवनात बरंचसं चांगलं घडलेलं आहे. भक्ती न करता सुद्धा तुमच्या आमच्या जीवनात बरंच चांगलं घडलेलं आहे. पण त्याच्याबद्दल काय? आम्हाला भगवंताची आठवण जीवनात दुःख आल्यानंतरच, अडचण आल्यानंतरच वाटते. म्हणजे कशी? काहीतरी अडचण आली, ह्या महाराजाला भेट, त्या महाराजाला भेट, इकडे जाऊन विचार, तिकडे जाऊन विचार, ते असं सांगतात, ते तसं सांगतात, ते तसं सांगतात, धावा धाव धावा धाव. कर्तृत्व कुणाची? आमची. प्रॉब्लेम कुणाचा? आमचा. आणि साकडं कुणाला? तिसऱ्याला. त्यापेक्षा सोपं आहे, जे काय आले ते त्यानंच टाकले, सोडवायचं त्यानंच. नाही सोडवलं भोगणार बीज. त्यानं दिलेले संकट भोगणं ही सुद्धा माझी भक्तीच, आणि त्यानं दिलेलं सुख भोगणं ही सुद्धा माझी भक्तीच. आता भक्तीची व्याख्या केवढी वाढली? उदबत्ती, कापूर, नारळ, आरती, पूजा, फुलं, दर्शन, नमस्कार ह्याच्या पलीकडे आली आता ती व्याख्या. बरोबर आहे ना? मी आता काय म्हटलं? सरवड्यामध्ये मला पांडुरंगाला आणलेलं आहे, आणि एवढे सगळे लोक आता पांडुरंगाची रूपं माझ्यासमोर बसलेली आहे. आता मी बोललेलं काहीला आवडल पण आणि काहीला आवडणार पण नाही. आवडल ते रामकृष्ण हरी, नाही आवडल ते रामकृष्ण हरी. तुमच्या आणि माझ्यात काय भेद नाही. का भेद नाही? कारण मी सांगितलेलं तुम्हाला कळतंय, म्हणजे तुम्हाला समजलं, म्हणजे माझ्यात तुम्ही एकच झालं. 2 + 2 बरोबर 4. बरोबर 2 + 2 बरोबर 4. मला जे वाटलं ते मी तुमच्याशी बोललो, ते तुम्हाला कळलं, म्हणजे माझ्या मनातलं तुमच्या मनात आलं. ये हृदयीचे ते हृदयी. मग आता ह्यात तुमच्यात आणि माझ्यात अभेद आहे काय? नाही. तुमच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे, माझ्या मनात जे आहे तेच तुमच्या मनात आहे. हे तुम्ही आम्ही कसे आहोत? एक आहोत. आणि आता तुमच्या आमच्या सगळ्यांचा कोण आहे? तो एक आहे. म्हणून भगवंताच्या भक्तीचा एक टप्पा आपण आज पाहिजे. कोणता? झळझळून वहिला देईल, की तो माझ्या जीवनामध्ये जे जे काय घडतंय ते त्याच्यामुळे घडतंय. एक भाग, मी देह नाही, माझे नातेवाईक सुद्धा मिथ्या आहेत, माझं पद सुद्धा मिथ्या आहे, माझी प्रतिष्ठा सुद्धा मिथ्या आहे, माझी सत्ता सुद्धा मिथ्या आहे. असं उद्धव ठाकरे म्हणायला लागले. आता माझी सत्ता सुद्धा मिथ्या आहे. कुठलं माझी मुख्यमंत्री खुर्ची कळाली सगळी. म्हणजे सत्ता मिथ्या आहे, संपत्ती मिथ्या आहे, यश, कीर्ती, ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही धडपडतोय ते कसं आहे? मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे काय? काही काळ असणार आहे, काही काळ नसणार आहे. तुमचं आमचं तारुण्य आता काय आहे? मिथ्या आहे. तुमचं आमचं तारुण्य मिथ्या आहे. पूर्वी आम्ही तरुण होतो, इथं सगळे इथपर्यंत केस होते,
पण आता नाहीत नव्हे. मग त्याबद्दल आता मी शोक मानावा काय, हे पांढरं होत जाणार, टक्कल पण जाणार, एक दिवस गाडी पण जाणार, मी त्याचा आता मला कधीतरी मरण येणार याचा मी शोक मानत बसावं काय. यामुळे काय होईल, जीवन फुकट जायला. हे सगळं झडझडून व्हायला एक सांगण्यामागचं उद्दिष्ट असं की जीवन फुकट झालेलं आहे. भगवंताच्या अव्यक्त रूपाची भक्ती आमच्या हातनं होणं यासाठी आमचं जीवन आहे. शेजारच्या घरात काय झालं हे चौकशी करण्यासाठी नाही, कुणी किती पैसे मिळवून किती भ्रष्टाचार केला हे तपासण्यासाठी नाही. मानवाचा जन्म त्याचं अव्यक्त रूप मिळवण्याकरता आहे, त्याची अव्यक्त भक्ती करण्याकरता आहे. आणि त्याची अव्यक्त भक्ती केल्यानंतर मला सुख, शांती, समाधान, तृप्ती आणि निर्भयता प्राप्त होणार आहे. तुम्हाला आम्हाला शेवटी पाहिजेच काय आहे आयुष्यात? सुख पाहिजे, बरोबर, समाधान पाहिजे, बरोबर, शांती पाहिजे, तृप्ती हवी आहे, बरोबर, आणि निर्भयता हवी आहे. पण सुख, समाधान, शांती, निर्भयता आणि तृप्ती हे कुणामुळे मिळणार आहे? पैशामुळं नाही, नात्यामुळं नाही, समाजामुळं नाही, कुणामुळं? फक्त भगवंतामुळे मिळणार आहे. म्हणून सगळा भार आता अपलोडच व्हायचं. डॉक्टरकडे आपण जातो की नाही, काहीतरी आपल्या तब्येतीच्या तक्रारी असतात, ते डॉक्टरला आपण सगळ्या तक्रारी सांगतोय. सगळ्या तक्रारी सांगल्यावर लिंब बरं वाटतंय. का लिंब बरं वाटतंय? डोक्यात होते हे होतंय, हे होतंय, हे होतंय, हे होतंय, हे. आता डोकं कुणाचं बाद झालं? आता निवांत कोण झालो? तसं आता डोकं बाद कुणाचं करायचं? पांडुरंगाचं. निवांत कोणी व्हायचं? आम्ही. ही कला आत्मसात करणे ह्यालाच काय म्हणायचं? भक्ती म्हणायचं. अशी भक्ती करण्याची कृपा तो तुम्हा सर्वांच्यावर करू दे. कारण मी सुद्धा अजून काय तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. कधी कधी शाळेत आम्हाला फोन आला की जरा वाटतंय काय आणि तिथं वाढून ठेवले बघूया. तर असं ती भक्ती आपल्याला साध्य होण्याचा प्रयत्न आपण करूया आणि अशी पांडुरंगाची विनंती करून आजच्या सेवेला पूर्ण द्या. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. आता विश्वास नके देवे हे देवाज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दारे. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व सधर्म सुरे पाओ. जो जे वाचिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मान्याळी अनवर्त भूमंडळी तया भूता. जला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रबीजे अलाचन. मातंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन. सोय होतु किंबहुना सर्वसुखी गुरु होई दोही. वही जो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एक मने श्री विशेष राहो. आओ दान पसावो हे देव ज्ञान देव सुधिया